तर तिथे आपण पाहतोय पंढरपुरातही चंद्रभागेला पूर आलाय। पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण 100% भरलंय। भीमा नदीतही मोठा पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दुपारनंतर सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, त्यामुळे 60 ते 70 कुटुंबांना स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे। दरम्यान चंद्रभागेच्या तीरावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणेंनी। भीमा खोऱ्यातील सर्व धरणं भरल्यानंतर आता तेच पाणी सोलापूरच्या उजनी धरणामध्ये आले आणि ते धरण 100% भरल्यानंतर पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास 80,000 क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वीर धरणातून देखील नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं, त्यामुळे एकूणच आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरती खरं तर आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आणखी दुपारनंतर दुप्पट पाणी पात्रामध्ये येणार आहे आणि नदीकाठची जी झोपडपट्टी आहे अंबाबाई पटांगण आणि व्यासनारायण झोपडपट्टी येथील लोकांना देखील आता सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी नगरपालिकेने सुरू केलेली आहे। जवळपास 70 ते 80 कुटुंब यामध्ये बाधित होणार आहेत, त्यामुळे त्यांची देखील प्रशासनाने काळजी घेतलेली आहे। पंढरपूरतील जुना दगडी पूल पाण्याखाली गेले आणि सगळी जी पात्रातील जी मंदिर आहेत त्यामध्ये देखील आता पाणी गेलेलं आहे। गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेलेले आहे। एकूणच सध्याची पूरस्थिती पाहता प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे, लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि नगरपालिका असेल महसूल प्रशासनाने देखील कुठल्याही प्रकारच्या कुटुंबांना त्रास होऊ नये किंवा त्यांना जीवितहानी होऊ नये याची देखील प्रशासनाने काळजी घेतलेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।